नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जशी राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये रंगत वाढत आहे तसं आपण पाहू शकतो टिकल ते पॉलिटिकल मध्ये या एपिसोडमध्ये वेगवेगळे लोक आपल्याकडे येत आहेत, वेगवेगळे राजकीय पक्षाचे पुढारी आपल्याकडे येत आहेत, संघटनांचे पुढारी येत आहेत आणि आपल्याकडे आज एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे जे या लाल मातीशी रुजलेलं आहे, लाल मातीशी नाळ जोडून असलेलं आहे. गडिंग्लजकरांच्या मनामध्ये त्याचं स्थान आहे असं व्यक्तिमत्व आज आलेलं आहे. रांगडा गडी विठ्ठल भवानगोळ आपल्यासोबत आहे. सर्वांनाच ऐकायला ही मुलाखत फार आवड वाटेल. सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती की विठ्ठल भवानगोळ यांची मुलाखत घेणार का. प्रभाग 10 मधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरती लढत आहेत. तर आपल्यासोबत आहेत रांगडा गडी, कुस्तीचा पैलवान, नेहमीच कुस्तीच्या आखाड्यात लढाई करणारा, आज निवडणुकीच्या आखाड्यात लढाई करायला निघालेले रांगडा गडी आपल्यासोबत विठ्ठल भवानगोळ आहेत, जे की महालक्ष्मी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर बाळूमामा मंदिर ट्रस्टचे ते सदस्य आहेत. त्यानंतर धनगर समाजाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय लाल आखाडा तालीमच्या माध्यमातून त्यांचं कुस्ती पैलवानांना महाराष्ट्राच्या या पंढरीमध्ये किंवा या कोल्हापूरच्या पंढरीमध्ये नावलौकिक होण्यासाठी त्यांच्या पाठीवर थाप देण्याचं काम हे विठ्ठल भवानगोळ यांचं आहे. असे अनेक कार्यानी झपाटलेलं नेतृत्व, असे व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल भवानगोळ आपल्यासोबत आहेत. नमस्कार विठ्ठल दादा. नमस्कार. निवडणुकीच्या अनुषंगाने आमचा हा एपिसोड चालू आहे. टिकल ते पॉलिटिकल. टिकल याने की तुम्ही आता टिकला तर पुढच्या भविष्यामध्ये या पॉलिटिकल मध्ये टिकणार आहात. या अनुषंगाने तुम्हाला प्रेरणा द्यायची आणि तुम्ही टिकाल तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गडिंग्लजचा विकास करावा. विकास करत असताना एक तुम्हाला प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी, यासाठी हा एपिसोड आहे. कसं वाटतंय आजवर केलेली कामं, कुठलेही पद नसताना, प्रशासकीय पद नसताना, कुठलेही संविधानिक पद नसताना कुठलीही कामं केलेले आहात, पण आता नगरसेवकाच्या या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात. कशी वाटते लढाई? लढाई हे मला काय असं वाटत नाही की म्हणजे अवघड आहे. लढाई ही सोपीच आहे. कारण जे आमचे समोरचे जे उमेदवार आहेत ते बाहेरचे लोक, म्हणजे बाहेरचे म्हणजे मतदान म्हणजे करून मतदार म्हणजे बाहेरचे मतदार घेऊन त्यांना लढायला लागत आहे. बाहेरचे म्हणजे चंदुगोपीचे असू देत, नंतर हेब्बाळचे असू देत, आसूर चंपूचे असू देत, मुतनाळचे असू देत, ह्या लोकांना म्हणजे ज्या इथं प्रभागात ते राहत नाहीत त्या प्रभागातले लोक नावं लावून ते त्यांनी त्यांच्या समोर म्हणजे बनावट मतदानावर त्यांनी आधारित म्हणजे त्यांची उडी चालू आहे. पण हे जास्त काळ टिकणार म्हणजे न चालणारच आहे. हे शाश्वत जे आहे ते मुश्रीफ साहेबांच्या कामातूनच जे निर्माण झालेले आहेत तेच म्हणजे इथं टिकणार आहे. बनावट मतदान म्हणजे बाहेर खेडेगावातील मतदान तुमच्या प्रभागात केलंय का? हो, केलेले आहेत असं म्हणायचं तुम्हाला? होय. म्हणजे तुमच्या प्रभागातील जनतेचा अपमान आहे हा 100% त्यासाठी खात्रीच आहे. त्याच्याशिवाय ते जिंकू शकत नाही ते त्यांना माहिती आहे. म्हणतात त्यांनी प्रभागमध्ये 2 नंबरचं काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे खरेखुरे जे नागरिक राहतात त्यांच्यावर विश्वासच नाही त्यांचा, म्हणून तरी हे केलेलं आहे त्यांनी. मग असे जे बनावट तुम्ही जे बोलताय की बनावट त्यांनी केले, तुमच्या प्रभागातील जनतेला काय वाटतो असं बनावटगिरी? ते चुकीचं आहे म्हणून सांगितले त्यांनी. आम्ही त्या म्हणजे संबंधित लोकांना सांगितलं जर चुकीचं असेल त्यांनी करणार नाही म्हणून सांगितले. त्या शब्दाशी त्यांनी ठाम राहावं असं आमचं मत आहे. काय विठ्ठल असं कसं वाटतंय तुम्हाला? लहानपणापासून आम्ही तुम्हाला त्या तालमीत बघत आलोय, कायम कुस्ती, कुठलं शर्यतीचं मैदान, कायम लाल मातीशी नाळ जोडलेली आहे तुमची. तिकडे त्या लढाई होत असताना आता ही लढाई कशी वाटते? फरक काय लढाईमध्ये? फरक काय म्हणजे काय नाही आहे. आधी आपण लंगोटावरती आम्ही कुस्ती खेळलेली होती. आता फक्त राजकारणाचे कपडे घालून आम्ही आता कुस्ती खेळणार आहे. हे आणि आमच्या वडिलांचा वारसा आहे आमच्या बरोबर. वडील आमचे उपनगराध्यक्ष होते, त्यामुळे काय लई मोठी म्हणजे लढाई नाही आहे. ही सोपीच लढाई आहे. राजकीय पार्श्वभूमी आहेच. वडील उपनगराध्यक्ष होते त्यामुळे काय लई मोठी लढाई नाही आहे. नाही म्हणजे कारण आता समोरची व्यक्ती नगरसेवक असताना सुद्धा त्या प्रभागामध्ये कधी गेलेली सुद्धा नाही. ज्यावेळी तुम्ही म्हणजे बाईट घेत असताना म्हणजे महिलांची बाईट घेत असताना त्यांनी विचारलं तुम्हाला म्हणजे इथं नगरसेवक कोण आहेत, त्यांना नाव सुद्धा आठवलं नाही. नाही आठवलं नाव. आणि आमचे म्हणजे माझ्या विरोधात जे उभारलेत ते 4.5 कोटीचं म्हणजे निधी आणलेत कुठे आणि कामं कुठे केलीत असं विचारलंय. त्यांच्या डोळ्यासमोर आहे सिद्धेश्वर मंदिर, त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्या ज्या म्हणजे देवाचे त्यांनी म्हणजे नमन करतात ती देवाचं म्हणजे त्यांना हे वाटलं नाही. निधी कुठं आणलाय विचारलं त्यांनी. हे म्हणजे विचार लबाड ढोंग करते असला प्रकार आहे. म्हणजे समोर दिसून नाही म्हणायचं आहे. बरोबर. अण्णा माझे मित्र आमची कमीत कमी 35 वर्षाची दोस्ती आहे. तालमीपासून आमची दोस्ती आहे अण्णासाहेब देवगण आणि मी. कारण आम्ही जिथं जातोय तिथं न्यायालाच आम्ही हे करतोय. बरोबर. पंचकीत पण विठ्ठल भवानगोळ असतात. हो 100%. चूक असेल तर आम्ही म्हणजे हेच करत नाही. असाच प्रकार आम्ही तालीम बांधताना सुद्धा झाला. चुकीला माफी नाही. तालीम बांधताना आम्हाला म्हणजे बांधकाम परवाना देत नव्हते.
नगरपालिकेत सुद्धा गेल्यानंतर आम्हाला 4-5 वेळा हेलपाटे मारले. ज्या वेळेला आम्ही म्हणजे काळा ऑइलचा डबा आणि दोरी घेऊन गेलो त्यावेळी त्यांनी किरण अण्णांच्या म्हणजे सूर्या हॉटेलमध्ये जाऊन दडून बसले आणि सूर्यगंध ज्यावेळी साहेब असताना आम्हाला घराकडे म्हणजे बांधकाम परवाना आणून दिलेले आहे. जर चूक असेल तर चूकच, त्याला मग माफी नाही. बरोबर. आम्ही चूक म्हणजे करणार नाही आणि चूक कोण करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही. बनावटगिरीचं काय मग? बनावटगिरीला ते आता आम्ही इशारा दिलेला आहे. तुम्ही पण चूकच आहे म्हणता ना ती? हो चूकच आहे. आम्ही इशारा दिलेलाच आहे की तिथं आम्ही सांगूनच आलोय काय काय हे चुकीचं करू नका. तुमच्या प्रभागात जर म्हणजे 2460 मतदान असतील तरी 2460 तुम्हाला पडले तरी आम्हाला आमची हरकत नाही. पण बाहेरचे मतदान आणून तुम्ही अजिबात काय हे करू नका म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे प्रभागातील जनतेचा प्रभागाचा म्हणजे जनतेचा अपमान तुम्ही करू नका. बरोबर. कारण प्रभागातली जी जनता आहे ती सुज्ञ आहे आणि त्यांना माहित आहे आपल्या म्हणजे वार्डात कोण राहते कोण नाही हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आज हेबाळचे म्हणजे त्यांच्या पाहुण्यांचे त्यांनी मतदान करून घेतलेले आहेत. त्यांनी उमेश दानवाडे हा म्हणजे काय इथला रहिवासी नाही आहे. चौंडाज हा म्हणजे मुतनाळचा आहे. नंतर हलकर्णीचे आहेत हे सुद्धा सगळे बाहेरचेच आहेत. चंद्रकुपीचे आहेत हे सगळे बाहेरचेच मतदान आहेत. तुम्हाला जर एकदा तुमच्या कामावर विश्वास असेल तर तुम्ही 100% तुम्ही लढाई जिंकू शकता. कामावर जर विश्वास नसेल त्यावेळी हे पळपोटापणा करायचा म्हणजे तुमचा मार्ग आहे. काय नाही अजून काय समस्या आहेत प्रभागात? तरी प्रभागाची समस्या आम्ही अन्नाचा आम्ही झालो की सगळंच आम्ही कॉन्टॅक्ट कारण आमच्यामध्ये हिमालय सारखा मोठा माणूस आमच्या पाठीमागे आहे. काय जिथं झिजतोय तिथं म्हणजे चंद्रासारखं झिजतोय आणि जिथं काम करतोय तर हिमालय सारखं पाठीमागे राहतोय. त्यामुळे आम्हाला काम करायची संधी भरपूर आहे तिथं आणि निधी तरी काय आम्हाला कमी पडणार नाही आहे. बरोबर. निधी तरी भरपूर आणून देणार त्याने. आणि तुमचे इतर पक्षाचे बी संबंध खूप चांगले आहेत होते आता नाहीत. कारण आम्ही ज्या वेळेला आम्ही सांगितलं राष्ट्रवादी आणि भाजप युती करूया त्यावेळी आम्हाला स्पष्ट सांगितलं की चंद्रकांत दादांनी तुम्ही इथं म्हणजे जर जनता दलवर थांबायचं असेल तर थांबा नसेल तर तुम्ही उठून जावा म्हणून सांगितले. त्यावेळेस आम्ही त्यांना रामराम केला. अनिल गायकवाड आणि मी त्यांना रामराम केला आणि राष्ट्रवादीचं म्हणजे गजा हातात घातलं. हे तुम्ही पक्ष बदलता आणि ते 4-4 पक्ष दुसरे बदलतात म्हणून काय सांगताय तुम्ही? कामाच्या स्वरूपात आम्ही पक्ष बदललेला आहे. कुठल्या म्हणजे हेतून आम्ही पक्ष बदललेला नाही आहे. तिथं बर जिथं काम होतंय तिथं त्या पक्षात आम्ही आलोय. 4 पक्ष बदलले ते विरोधकांनी त्याचं काय? ते त्याची म्हणजे जनता म्हणजे मतदारांनी ठरवावं. 5-6 दिवसात त्यांनी 4 पक्ष बदलले हे मतदारांनी ठरवावं. म्हणजे त्यांच्या म्हणजे पक्षात उभा राहायचं आणि काय करायचं हे त्यासाठी नाही आहे. 4 चौकट मिळून काय विकास करणार आहेत? घरात भावाभावाचं पटत नाही आणि ह्या चौघांचं काय पटणार आहे? बरोबर. जनतेला माहिती आहे गडिंग्लजला माहित आहे की जनतेला माहित आहे. म्हणून तरी मुश्रीफ साहेबांनी म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या पॅनलमध्ये चेहरे बघा आणि त्या पॅनलमध्ये चेहरे बघा. सगळे चेहरे हे जनता दलाचे आहेत. भाजपचा कट्टर एकच आहे की अनिल खोतांची मिसेस नाही तर सगळे जनता दलाचेच सगळे मित्र हे आहेत ते चेहरे. आणि आज जर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना जर इथं विचारायचं झालं तर पालकमंत्र्याला विचारत नाही ताईला विचारू काय विचारतात त्यांनी. असं म्हणजे त्यांचं हे चालू आहे. म्हणजे डी उमेदवार आहे सगळे. डी उमेदवार आहेत ते सगळे. सगळे जनता दलाचे पण जनता दलाचेच आहेत सगळे. विविध पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहेत ते. काय म्हणजे सदस्यत्व नाही त्यांचं. म्हणजे आज आले आज म्हणजे सदस्यत्व करून घेतलं आणि तिकीट दिलं. आपला प्रकार आहे. म्हणजे भविष्यात काय होईल मग? असं काय होणार आहे ते 4 चौकट म्हणजे काय होणार आहे? घराघरात भावाभावाचं पटत नाही आणि ह्यांचं काय पटणार आहे? म्हणजे काय वाटते तुम्हाला या निवडणुकीत टिकणार मग? काय होणार निवडणुकीत? आम्ही 100% 22 नगरसेवक आणि 1 नगराधीश आपला असणार. 100%? 100%. ते कसं काय हो? एवढा कसं काय विश्वास? मुश्रीफ साहेबांनी तेवढे कामच केलेले आहेत ना. बर. जनता कामाला जनता सुज्ञ आहे. जनता कोण काम करत हे सुद्धा माहिती आहे. बाकीचं आज कोण आले तिथं बघा. मुश्रीफ साहेबांच्या शिवाय इथं कोण आलेलं आहे काय? नाही. मग कोण काम करणार इथं? बरोबर. ते बोलतात ना पण राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. अहो सत्ता तुमची आहे हो तिकडे. केंद्रात आणि राज्यात आहे. गडिंगलमध्ये कुठं काय आहे? गडिंगलला आमदार मुश्रीफ साहेबच आहेत ना. त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला. मुश्रीफ साहेबांच्या शिवाय पर्याय नाही. जनता देखील वाटतं तुम्हाला जनता मुश्रीफ साहेबांच्या शिवाय पर्याय नाही हे मानते? 100% मानणार. आम्ही जिथं प्रचाराला जातोय तिथं म्हणजे साहेबांचं नाव घेऊनच तरी सांगतात नाही साहेबांनी एवढं काम केलंय म्हणून. नाही मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो की मंत्री हसन मुश्रीफांशिवाय पर्याय नाही हे तुम्ही म्हणताय पण विरोधी जो गट आहे तो म्हणतो आमच्याकडे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे मंत्री आहे. जर असते तर 4 चौघांचं त्यांनी म्हणजे घेऊन लढलेच नसते. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी एकटं लढलं असते. त्यासाठी म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. हे सगळं जनता जाणते काय? जाणून घेतलेच त्यांनी. म्हणून तरी म्हणजे ते विरोध केला ना आम्हाला. महायुती जर असती तर महायुतीप्रमाणे तर राहिलं असतं. हा महामेरू त्यांनी रोखू शकत नाही. मुश्रीफ साहेबांचा महामेरू रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी 4 आघाड्या केल्या. त्यांनी 4 चौघ जण म्हणून एक हे झालं त्यांनी. बरोबर.
चौघे वेगवेगळ्या पक्षातले एकत्रित आलेले होय आहेत. होय त्यामुळे विकास होणार नाही असं आपलं म्हणणं आहे. होय तुम्ही विकास करणार काय पण? 100% करणार. आम्ही विकासासाठीच आम्ही तिकडे चाललोय. आणि ज्या माणसाचा म्हणजे हातात विकास करायची संधी आहे, जो माणूस आमच्या पाठीवर ताप मारणार आहे तो महामेरू मुश्रीफ साहेब आहेत. त्यामुळं निधी आणायची काय अडचण नाही आहे आणि काम करायला सुद्धा अडचण नाही आहे. मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे. असू देत की, आमच्याकडे मुश्रीफ साहेब आहेत. मुख्यमंत्री मुश्रीफ साहेब म्हणजे मोठे आहेत ना पण. असू देत की, काम करायला म्हणजे मोठं लहान लागत नाही येतं. काम हा काम करणारा माणूसच करतोय. आता मगाशी सांगितलं तुम्हाला 8 वर्ष झाली सत्ता म्हणजे त्या ह्याच्यावरती नगरसेवक होते. त्यांनी कधी वार्डात जाऊन बघितलं सुद्धा नाही. तुमच्या प्रभागामध्ये आपल्या 10 नंबर मध्ये बर लोक विचारले त्यांचं नाव म्हणजे नाव काय आहे, त्याच्यावरनं म्हणजे त्यांनी काय काम केलं ते कळतंय. मग काय केले मग इतके निवडून दिल्यास मग काय खुर्ची केलं? अडवून बसली हा आणि काय करणार आहेत त्यांनी? खुर्ची अडवले. होय, दुसरं काय केलं? मग आता काय करते खुर्ची अडवणाऱ्यांना काय करेल जनता? बाजूला ठेवणार नाही. आम्ही जे काम करणार त्यांना निवडून देणार. एकंदरीत राजकारण काय वाटते गडिंग्लज शहर आणि आता अगदी 2-3 दिवसावर निवडणूक उरली, काय वाटते तरी एकंदरीत काय होईल वाटतं? ज्या काय टीका झाल्या किंवा जे काय युती झाल्या या मागे पडल्या, आता खूप मागे पडल्या. 4 पक्ष एकत्र आले, हे ते तुम्ही आता लास्ट टप्प्यामध्ये आहात, अगदी 1-2 दिवस उरलेत. काय वाटते तरी म्हणजे आता काय वातावरण आहे? एकदम म्हणजे चुरस आहे की नाही चुरस? मला वाटत नाही चुरस आहे असं. नाही. आरती देवगोंडा आणि मी 100% आपले नगराध्यक्ष उमेदवार महेश पण निवडून येणार हे 100%. म्हणजे 10 मध्ये गुलाल तुमचा. गुलाल 10 मध्ये गुलाल तुमचा. होय. बाकीकडे गुलाल कोणाचा? राष्ट्रवादीच असणार. राष्ट्रवादीचा. होय. लोकांनीच घेतलेलं आहे इलेक्शन, कारण तिकडे 4 जण आहेत आणि इकडे एकटा आहे. त्याच्यावरनं कळतंय. म्हणजे लोकांना सांगायची गरज नाही. मुश्रीफांचा वारू रोखण्याचा प्रयत्न उलथवून लावणार जनता लावून देणार लावणार 100%. तर आपण पाहिलं की अनेक वर्षाचा असलेला हा समाजकारणाचा राजकारणाचा अनुभव जो आहे, हा अनुभव प्रभाग क्रमांक 10च्या विकासासाठी आणि मंत्री मुश्रीफांचा जो आशीर्वाद आहे, त्यांचं जे पाठबळ आहे, त्यांच्या माध्यमातून जो विकास येणार आहे तो प्रभाग क्रमांक 10च्या विकासासाठी लावण्यासाठी एक सक्षम उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातंय, असा विश्वास त्यांना वाटतो. गुलाल हा आमचा लागलेला आहे. बनावट मतदान करून प्रभागामध्ये असणाऱ्या मतदारांची फसवणूक किंवा त्यांचा अपमान करणाऱ्याला जनता जागा दाखवेल, असं आज या टिकल ते पॉलिटिकल या एपिसोडमध्ये विठ्ठल बामणगोळे यांनी विरोधकांच्यावर घणाघात केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.